नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1857 च्या उठावावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेले आहेत। अशा पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न अभ्यासायला मिळतील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, 1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती, असा प्रश्न आहे तुमच्यासाठी पहिला। तर 31 मे 1857 ही तारीख 1857 च्या उठावाची नियोजित तारीख आहे बघा। पुढचा प्रश्न, उठावाचे पहिले हुतात्मा कोण मानले जातात, तर मंगल पांडे आहेत। मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत उठाव केलेला आहे, तर बराकपूरच्या छावणीत आहे। 1857 च्या उठावाचे मुख्य प्रतीक काय होते बघा। आता 1857 च्या उठावाचे मुख्य प्रतीक कमळ आणि भाकरी हे आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग हे उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, लॉर्ड कॅनिंग, लक्षात ठेवायचं आहे। उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते, तर बघा लॉर्ड पामस्टन हे उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते, लॉर्ड पामस्टन। पुढचा प्रश्न, दिल्लीमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर बहादूर शाह जफर आहेत। दिल्लीच्या उठावाचे लष्करी नेतृत्व कोणाकडे होते, तर जनरल खान हे आपल्याला सांगता येते। पुढचा प्रश्न, कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। झाशीमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, राणी लक्ष्मीबाई आहेत। तात्या टोपे यांचे मूळ नाव काय आहे, तर रामचंद्र पांडुरंग येवलेकर हे नाव आपल्याला तात्या टोपे यांचं मूळ नाव सांगता येतं। बिहारमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर कुंवर सिंह आहेत। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, लखनौमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर बेगम हजरत महल लखनौमध्ये उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती होत्या। सातारा जिल्ह्यात उठावाचे नेतृत्व कोणी केले, रंगो बापूजी गुप्ते आपल्याला पाहायला मिळतात किंवा सांगता येतात। पुढचा प्रश्न, कोल्हापूरमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर चिमासाहेब आहेत। खानदेशात भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, बघा आता प्रश्न महत्त्वाचा आहे। खानदेशात भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते, तर कजर सिंग, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। पुढचा प्रश्न, जगदीशपूर येथील उठाव कोणी दडपला, असा प्रश्न आलेला आहे, तर विल्यम टेलर आणि व्हिन्सेंट आयर हे व्यक्ती तुम्हाला सांगता येतात। पुढचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोणाशी लढताना झाला, तर जनरल ह्यू रोज यांच्याशी लढताना राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला होता। पुढचा प्रश्न, फैयाबादमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केलेले आहे, तर मौलवी अहमद मुल्ला, लक्षात ठेवायचं आहे। नानासाहेब पेशवे यांनी कोणाच्या मदतीने कानपूर जिंकले, तर तात्या टोपे यांच्या मदतीने नानासाहेब पेशवे यांनी कानपूर जिंकलेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, जुलै 1857 मध्ये औरंगाबादमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर फिदा अली आहेत। जमखिंडीत उठावाचे नेतृत्व कोणी केले, आप्पासाहेब पटवर्धन आहेत जमखिंडीत उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती। उठावाच्या वेळी लष्करी भरतीत कोणत्या प्रांतातील सैनिकांचे प्रमाण अधिक होते, तर बघा अयोध्या आणि उत्तर प्रदेश या प्रांतातील सैनिकांचे प्रमाण अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। उठावाचा मुख्य पराभव कोणत्या कारणामुळे झाला, तर केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आणि नियोजनाची कमतरता, ह्यामुळे आपल्याला उठावाचे मुख्य कारण सांगता येतं, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आणि नियोजनाची कमतरता। पुढचा प्रश्न, 1857 चा उठाव हा नियोजित होता हे कोणत्या पुराव्यावरून समजते, तर चपाती आणि कमळांच्या फुलांचे वाटप। ब्रिटिश इतिहासकार या उठावाला काय म्हणतात बघा, तर केवळ शिपायांचा बंड म्हणून ओळखले जातात ब्रिटिश इतिहासकार 1857 च्या उठावाला। 1857 च्या उठावानंतर कोणत्या राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तर राणी व्हिक्टोरिया यांचा 1857 च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आपल्याला सांगता येतं, राणी व्हिक्टोरिया।
राणीचा जाहीरनामा कधी वाचून दाखवण्यात आला बघा, तारीख सुद्धा विचारली जाऊ शकते, तारखेवर पण प्रश्न पडू शकते. 1 नोव्हेंबर 1858 तुम्हाला तारीख लक्षात ठेवायचा आहे. राणीचा जाहीरनामा वाचून दाखवण्याची तारीख किती आहे? 1 नोव्हेंबर 1858. पुढचा प्रश्न, राणीचा जाहीरनामा कोठे वाचण्यात आला बघा, ठिकाण विचारलेलं आहे तर अलाहाबाद येथील दरबारात राणीचा जाहीरनामा वाचण्यात आलेला आहे. 1857च्या उठावानंतर भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण बनलेला होता? लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावानंतरचा भारताचा पहिला व्हॉइसरॉय तुम्हाला सांगता येतो ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त होऊन कोणाची सत्ता सुरू झाली असा प्रश्न आलेला आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सुरू झालेली होती. पील कमिशन कशाशी संबंधित होते? तर बघा, सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी पील कमिशन संबंधित असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न, तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली? तर शिवपूर येथे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. प्रश्न असा पण येऊ शकतो की कधी देण्यात आली, तारीख काय होती? तर 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना शिवपुरी येथे फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. नानासाहेब पेशवे उठावानंतर कोठे निघून गेले? तर नेपाळमध्ये नानासाहेब पेशवे उठावानंतर निघून गेलेले होते. पुढचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव काय होते? तर बघा, मनकर्णिका तांबे हे राणी लक्ष्मीबाई यांचं मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न, अझीमुल्ला खान हे कोणाचे सल्लागार होते? तर नानासाहेब पेशवे यांचे अझीमुल्ला खान हे सल्लागार असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, उठावाच्या वेळी कोणास भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं? तर बघा, बहादूरशाह जफर यांना उठावाच्या वेळी भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आलेले व्यक्ती बहादूरशाह जफर. बहादूरशाह जफर कैद करून कोठे पाठवण्यात आले होते? तर बघा, म्यानमार, रंगून म्यानमार लक्षात ठेवायचं आहे. खानदेशात उठाव कधी झाला? तर 1857 ते 58 तारीख लक्षात ठेवायची आहे तुम्हाला खानदेशाच्या उठावाची. पुढचा प्रश्न, पेठच्या उठावांचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते? तर बघा, राजा भगवंतराव निळकंठराव हे तुम्हाला पेठच्या उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती सांगता येतात. पुढचा प्रश्न, जुलै 1857 मध्ये औरंगाबादमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले? फिदा अली यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. जमखिंडीत उठावाचे नेतृत्व कोणी केले? आप्पासाहेब पटवर्धन यांनी जमखिंडीत उठावाचे नेतृत्व केलेले आहे. उठावाच्या वेळी लष्करी भरतीत कोणत्या प्रांतातील सैनिकांचे प्रमाण अधिक होते? तर अयोध्या आणि उत्तर प्रदेश या प्रांतातील सैनिकांचे प्रमाण अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, उठावाचा मुख्य पराभव कोणत्या कारणामुळे झाला? उठावाचा मुख्य पराभव होण्याचे कारण काय होते? तर केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आणि नियोजनाची कमतरता हे उठावाच्या मुख्य पराभवांचे आपल्याला कारण सांगता येतं. पुढचा प्रश्न, 1857चा उठाव हा नियोजित होता हे कोणत्या पुराव्यावरून समजले जाते? तर चपाती आणि कमळाचे फुलांचे वाटप. नारायण गव्हाणे यांनी कोठे उठाव केला? तर नागपूर येथे. मुंबईत उठावाचा कट कोणी उधळून लावला? पोलीस कमिशनर चार्ल्स फोरेट हे लक्षात ठेवायचं आहे. मुंबईत उठावांचा कट कोणी उधळून लावलेला आहे? पोलीस कमिशनर चार्ल्स फोरेट. पुढचा प्रश्न, उठावानंतर लष्करातील युरोपियन सैनिकांचे प्रमाण कसे बदलले? तर बंगालमध्ये 1:2 आणि मद्रास मुंबईमध्ये 2:5 असे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचा सर्वात मोठा परिणाम कोणता होता? तर भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झालेला 1857च्या उठावातील सर्वात मोठा परिणाम लक्षात ठेवायचा आहे की भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झालेली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या समाज सुधारकाने 1857च्या उठावाला पाठिंबा दिला नव्हता असा प्रश्न आलेला आहे? तत्कालीन सुशिक्षित मध्यमवर्गीय वर्ग या उठावापासून अलिप्त राहिलेला आपल्याला सांगता येतं. तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून टेलिग्राम जॉईन करा. तिथं तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. थँक्यू सो मच.